नमस्कार मंडळी. तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सीईटी सेल यांच्यामार्फत या ठिकाणी बीएड ऍडमिशन प्रोसेस 2026 ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला जी एंट्रन्स द्यायची असते त्याची या ठिकाणी जी ऑनलाईन प्रोसेस असते ती या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, कोणकोणती डॉक्युमेंट्स असतात, बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटपण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो cet.mahacet.org. ह्या वेबसाईटवर आल्यानंतर उजव्या साईडला मित्रांनो तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी काही वेबसाईटद्वारे तुम्हाला माहिती भरायची आहे त्या ठिकाणी रिडायरेक्ट होणार आहे. ओके, अशा पद्धतीने तुमची या ठिकाणी माहिती असणार आहे. त्यामध्ये रजिस्टर आयडी, मेल आयडी टाका किंवा निवेदित जर असेल तर रजिस्टर या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, या अशा पद्धतीने तुमची रजिस्टर झाल्यानंतर पहिला मेल आयडी टाका, एक पासवर्ड क्रिएट करा अप्पर लोअर डिजिटल असलेला. त्याचबरोबर कन्फर्म पासवर्ड तोच टाका. फुल नेम आधार प्रमाणे फुल नेम तुमचं टाकायचं आहे. लक्षात घ्या, आधार प्रमाणे बर्थ डेट जी काही बर्थ डेट आहे ते तुम्हाला टाकायची आहे. लक्षात घ्या, एसएससी प्रमाणे जी काही बर्थ डेट आहे तुम्हाला सिलेक्ट करून त्याचा महिना वगैरे सगळं टाकायचं आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर रजिस्टर या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्रांनो रजिस्टर मेल आयडी वरती एक लिंक गेलेली असते, ती लिंक तुम्हाला व्हेरीफाय करायची आहे. व्हेरीफाय लिंक केल्यानंतर गो टू प्रोसीड बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी कंटिन्यू होणार आहे. ओके, मेल व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला एक नोट आहे मित्रांनो, तुम्हाला महासीईटी मार्फत या ठिकाणी तुम्हाला डिजी लॉकर वरती जो ऑपर आयडी असतो तो या ठिकाणी तुम्हाला कनेक्ट करायचा. त्यासाठी प्रोसीड टू डिजी लॉकर या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही डिजी लॉकरला आधी कनेक्ट असेल तर तुम्ही अप्पर आयडी काढा. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुमच्या ठिकाणी टाकायचा आहे. जसं की जो सगळा आधार नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर जो आधारला मोबाईल नंबर आहे त्याद्वारे ओटीपी येणार आहे, तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओके, आपण सगळा जो ओटीपी आहे तो ओटीपी टाकलेला आहे. सबमिट बटन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जी काही डिजी लॉकरचं नेक्स्ट पेज आहे ते ठिकाणी ओपन झालेलं आहे. त्यामध्ये पिन सेट करायचा आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 6 अंकी पिन आहे तो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला खाली डन बटन ह्यावर क्लिक करा आणि पुन्हा एकदा एक जो नवीन पिन आहे तो तुम्हाला टाकून सेट करायचं आहे. ओके, त्याचबरोबर तुमचा जो आधारला ओटीपी आहे तो टाकून सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर जो आधारचा मागाशी आपण पिन व्हेरीफाय सेट केला तो टाकून सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचं आधार कार्ड वगैरे सगळं आलेलं आहे. त्यानंतर आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला अलाउ बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्रांनो डिजी लॉकर जे अकाउंट आहे त्या ठिकाणी जे वेबसाईट आहे त्याला ठिकाणी कनेक्ट होणार आहे. त्यासाठी एक बारका फॉर्म असतो तो सुद्धा तुम्हाला भरायचा आहे. कंटिन्यू बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून असं शेअर्ड सक्सेसफुली तुमचं झालेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला एक नोट येणार आहे मित्रांनो, तुम्ही पुन्हा डिजी लॉकर वरती आल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू डिजी लॉकर या बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्याकडे पुन्हा पेजवरती आपण आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये आता जी राहिलेली माहिती आहे या ठिकाणी भरायची आहेत. मग ते जो तुमचा अप्पर आयडी वगैरे टाकल्यानंतर जी काही माहिती आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमचं नाव वगैरे आहेत, तुमचं मॅरेज स्टेटस आहेत, त्याचबरोबर ॲड्रेस वगैरे जी काही माहिती आहे तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर डोमासाईल असेल तर डोमासाईल टाका. त्याचबरोबर डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी येस करा किंवा नो करा. 10वी पासिंग वर्ष काय आहे ते सिलेक्ट करा. टोटल मार्क्स टाकून बोर्ड टाकायचं आहे. त्याचबरोबर 10वी कुठल्या स्टेटमध्ये झाली ती स्टेट सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर 12वी चालू असेल तर तुम्ही येस सिलेक्ट करा, तर नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर 12वी जर झाली असेल तर पासिंग इयर काय असेल ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स आणि टोटल मार्क्स टाकून पर्सेंटेज येणार आहे. टिक मार्क करायचे खाली आणि सेव्ह अँड नेक्स्ट किंवा सेव्ह टू प्रोसीड बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. आता सेव्ह ह्या बटनवर क्लिक केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचा आपला डॅशबोर्ड आलेला आहे तुम्ही पाहू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता जी काही माहिती आहे यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला सीईटी रजिस्ट्रेशन या बटन तुम्ही क्लिक करा आणि जे सीईटी सगळे पोर्टल असतात ते सगळे पोर्टल तुम्हाला येणार आहेत. ओके, सीईटी रजिस्ट्रेशन ह्या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, वेगवेगळ्या सीईटी असतात म्हणजे एमएटी सीईटी असेल, यूजी, पीजी, एमबीए, लॉ 3 इयर, 5 इयर, बीएड, एमएड सगळे जे सीईटी असतात ते तुम्हाला फक्त आता तुम्हाला बीएड साठी इथे पाहू शकतात बीई इंटिग्रेटेड स्पेशल
हा जो कोर्स आहे तो ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. यासाठी रजिस्टर नाव बटन तुम्हाला क्लिक करायचा आहे. जो रजिस्टर आहे तो ठिकाणी तुम्हाला रजिस्टर नाव या बटन तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओके, जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर एक OTP येणार आहे, तो OTP टाकायचा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ह्या बटनवर क्लिक करून जे तुमचा CETचे एक्झामिनेशन पोर्टल आहे त्याद्वारे तुमचा OTP सक्सेसफुली करायचा आहे. म्हणजे त्या जी पोर्टल आहे त्यासाठी तुम्ही इलिजिबल असणार आहे. ओके, अशा सर्व OTP आलेले आहेत, OTP टाकलेले आहेत. व्हेरीफाय बटनवर क्लिक करून जे की तुमचं जे पोर्टलला आपण ज्या CETला अप्लाय केला असेल, इथे पाहू शकता तुम्ही BED CET वगैरे आहे, सगळं जे CET आहे ते तुमचे आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. खाली आल्यानंतर बॉक्सवरती टिक करायचं आहे, प्रोसीड टू कम्प्लीट ह्या बटनवर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला पहिल्यांदा पर्सनल इन्फॉर्मेशन येते, त्यानंतर परमनंट ॲड्रेस इन्फॉर्मेशन तुम्हाला आलेली आहे. दोन्हीमध्ये काही चेंज असेल तर चेंज करायचं नसेल तर नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. अशासोबत डाटा सक्सेसफुल झालेले आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला डिसेबिलिटीचं वगैरे जे इन्फॉर्मेशनचं माहिती येणार आहे त्यामध्ये ऑर्फन आहे का, तर अनाथ असेल तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. तुमच्या चॉईस प्रमाणे आरक्षण जे घ्यायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्र तुम्हाला कॅटेगरी इन्फॉर्मेशन, यामध्ये ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा, ओपनची कास्ट कोणती आहे ते टाका. जर EWS मधून आरक्षण घेऊ इच्छिता तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो करा. जर तुम्ही ओपन ऐवजी OBC असेल तर OBC सिलेक्ट करा. ACBC वगैरे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर काही कॅटेगरीसाठी मित्रांनो लक्षात घ्या, नॉन क्रिमिनल लागतं किंवा काही कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागतं, ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. ओके, जर तुम्ही ACBC असेल तर ACBC सिलेक्ट करा, कास्ट टाका, कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल आहे सिलेक्ट करा, जात प्रमाणपत्र टाका, नाही ते नॉट अवेलेबल करून तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर ना तुम्हाला ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन असतं त्यावेळेस सगळी प्रोसेस तुम्हाला A to Z करायची असते. म्हणजे उत्पन्न दाखल्यापासून ते 10वीच्या मार्कशीट पर्यंत सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतात. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली मायनॉरिटी असेल तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करून तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड बटन ह्या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. ओके, आपण या बटनवर क्लिक केलेलं आहे. आता जे नंतर पेज आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला क्वालिफिकेशन आणि जे काय माहिती असते ते टाकायचे आहेत. म्हणजे तुम्ही SSCची आणि HSCची मार्क्स हे आपले आलेली आहेत. आता राहिलेली मार्क्स म्हणजे ग्रॅज्युएशन इन्फॉर्मेशन, डिग्री तुमची पोस्ट ग्रॅज्युएशन काय ते सिलेक्ट करा, पास आहे का प्रिव्हियस ते सिलेक्ट करा. जसं की पास आहे ते सिलेक्ट केलं आहे, उत्तीर्ण वर्ष काय आहे ते तुमचं सिलेक्ट करायचं आहे. जी की डिग्री पासिंगचं शेवटची सेम ज्या वर्षी पास झाले असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने सिलेक्ट केला आहे. तुमची जी स्ट्रीम आहे ते सिलेक्ट करा, BA BCom BS काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर स्पेशल सब्जेक्ट वगैरे काय होता ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर ग्रॅज्युएशन टाईप म्हणजे गुणाचा प्रकार, पर्सेंटेज CGP काय असेल सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स, टोटल डिग्रीला तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचे आहेत. आउट ऑफ मार्क्स सुद्धा टाकायचे आहेत. तुमच्या चॉईस प्रमाणे जे काही मार्क्स टाका, टक्केवारी आलेले आहेत, क्लास फर्स्ट क्लास सेकंड क्लास काय असेल ते तुमचा सिलेक्ट करायचा आहे, किंवा पास क्लास काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा कोणत्या स्टेटमधून डिग्री कंप्लीट केली ते तुमचं सिलेक्ट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने स्टेट टाकलेलं महाराष्ट्रात, युनिव्हर्सिटी कोणती आहे ते सिलेक्ट करा आणि पासिंग वर्ष सिलेक्ट करा. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ इच्छिता, म्हणजे जे BEd इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येस सिलेक्ट करायचे. लक्षात घ्या, इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, मध्ये जर तुम्ही BEd येस सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट केलं, जर इंग्लिशमध्ये पाहिजे असेल येस सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आपण BEd CET बरोबर इंग्रजी भाषा विषयाची जी CET द्यायची आहे का, जर द्यायची असेल तर तुम्ही येस सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. तुमच्या चॉईस प्रमाणे आहे ते सगळं, येस करा किंवा नो सिलेक्ट करा. खाल्यानंतर तुम्हाला आपण विशेष शिक्षण महाविद्यालयात अर्ज करू इच्छिता तर या ठिकाणी येस सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा. तुमच्या चॉईस प्रमाणे आहे ते येस किंवा नो करायचं आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली टिक मार्क करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्र तुमचं एक्झामिनेशन सेंटर आहे. लक्षात घ्या, एक्झाम लँग्वेज कोणती, हिंदी इंग्लिश किंवा मराठी जी काय असेल ते तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचबरोबर लक्षात घ्या, एकाच वेळी एकच लँग्वेज तुम्हाला टाकता येणार आहेत. जसं की हिंदी इंग्लिश काय असेल ते टाका किंवा मराठी टाका. त्याचबरोबर एक्झाम सेंटर कोणती पाहिजे, 4 एक्झाम सेंटर, पहिले एक्झाम सेंटर टाकलेले आहे तुम्ही पाहू शकता. सेकंड एक्झाम सेंटर सुद्धा तुमचं जे काय हवं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर थर्ड एक्झाम सेंटर जे काय हवं आहे ते टाका, आणि फोर्थला जे काय एक्झाम सेंटर हवं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. अशा स्वरूपात आपण 4 एक्झाम सेंटर भाषा निवडलेले आहेत. त्यानंतर मित्र तुम्हाला खाली सेव्ह अँड प्रोसीड बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड नाव बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा डॅशबोर्ड येणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं जे फोटो अपलोड करा किंवा लाईव्ह फोटो स्कॅन करून अपलोड करा, तुमच्या चॉईस प्रमाणे सही अपलोड करायचे आणि एक आय डी प्रूफ जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आय डी, लायसन वगैरे काय असेल ते अपलोड करायचं आहे. संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसेस बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा. त्याचबरोबर डॉक्युमेंट सगळी अपलोड करायची आहे. लक्षात घ्या, संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे जी काही माहिती असेल ते टाका आणि फाईल सुद्धा अपलोड करायची आहे. सबमिट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके, सबमिट केल्यानंतर फॉर्म प्रिव्ह्यू करा. फॉर्म प्रिव्ह्यू केल्यानंतर तुमच्या आयडीने आय एग्री करून फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या आयडीने जी टिकमार्क आहे ते टिकमार्क तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ओके, लक्षात घ्या, ओपनसाठी 1000 रुपये फी असणार आणि कास्टसाठी 1300 रुपये. ओपनसाठी मित्रांनो लक्षात घ्या 1300 रुपये फी आहे आणि कास्टसाठी 1000 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. टिकमार्क केल्यानंतर सेव्ह प्रोसेस बटन क्लिक करा आणि जे की आता जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुमचा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. कंटिन्यू बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, ज्या तुमच्या पेमेंटचे मेथड आहे त्यानुसार तुमची पेमेंट करू शकतात. म्हणजे पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग किंवा जी काही पेमेंटची प्रोसेस आहे त्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. ओके, आपण पेमेंटची मेथड सगळी केलेली आहे आणि काही मिनिटांनंतर तुमच्या जो मोबाईल नंबर होती किंवा जो स्कॅनर असेल त्याद्वारे तुमच्याकडे जी काही लिंक असेल त्याद्वारे तुम्ही पेमेंट करायचं आहे. ओके, आपल्या अशा पद्धतीने जी काही पेमेंटची प्रोसेस आहे ती या ठिकाणी लोड झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. त्यामध्ये कोणतंही चेंज वगैरे किंवा रिफ्रेश पेज करायचं नाही तर पेमेंट डेबिट होतं आणि फॉर्म सबमिट होत नाही. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं फॉर्म सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा स्टेटसमध्ये जाऊन ॲप्लिकेशन प्रिंट वगैरे तुम्ही काढू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जो की BEd CETचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.